नमस्कार मंडळी, आज आपण खानदेशी फुनके बघणार आहोत। फुनके बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते आपण बघणार आहोत। हिरवी मुगाची जे डाळ असते ती डाळ 1 वाटी, तुरीची डाळ 1 वाटी आणि 1 वाटी पिवळी मुगाची डाळ अशी 3 तास भिजत घातलेली आहे। भिजत घातल्यानंतर ती आपल्याला गाळून घेऊन मिक्सरमध्ये काढून घ्यायची आहे। अशी भरड पेस्ट काढायची आहे। त्यासाठी आपल्याला चिवचिवची भाजी लागणार आहे आणि हा हिरवी मिरची, लसूण आणि जिरं असा कोथिंबीर अशी पेस्ट करून घेणार आहोत आपण। आणि आपल्याला ही जी पेस्ट आहे ती या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हात आग करायला नको म्हणून मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला हाताने पूर्णपणे मिक्स करायचं आहे। जरा मी जे पेस्ट आहे ती जास्त केली असल्यामुळे मी मोजकीच त्यात घातलेली आहे। हिरवी कोथिंबीर घातलेली आहे, 1 कांदा जाड कापून घेतलेला आहे। ही चिवचिवची भाजी आहे। ही खानदेशामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळते। शेताच्या बांधाला आपसुकच येते, ती काही लावावी लागत नाही। चवीनुसार आपण मीठ टाकतो आहे त्यात। ती निवडून छान चिरून घेतलेली आहे ती भाजी मी। आणि आता या सगळ्या मिश्रणामध्ये हे सगळं जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे। अगदी हाताने छान मिक्स होतं म्हणून मी हात वापरत आहे, चमच्याने केलं तरी चालणार आहे। आणि तो जो खरडा आपण त्यात टाकलेला आहे त्या खरड्यामध्ये आपण लसूण, जिरं, कोथिंबीर अशा प्रकारे टाकलेला आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर असे गोळे करून घ्यायचे आहे। आणि त्याआधी चाळणीला तेल लावून घ्यायचं, ते गोळे त्यात आपल्याला ठेवायचे आहे। म्हणजे खाली पातेलं घ्यायचं, पातेल्यात पाणी ठेवायचं आणि पाण्यावर आपल्याला ही चाळण ठेवायची आहे। आणि पाणी तापलेलं आहे त्याच्यावरती ही चाळण ठेवून छोटे छोटे गोळे करायचे आहे आणि गोळे आपण त्या पाण्यावरती वाफवून घेणार आहोत। 15 मिनटं सफिशियंट आहे गोळे वाफवण्यासाठी। ही जी गोळे आहे यालाच फुनके असे म्हणतात। आणि 15 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत। छान दणकून अशी वाफ काढली की नंतर ते थोडे गार व्हायला ठेवायचे। गार व्हायला ठेवले की ते एकमेकांपासून मोकळे होतात। ते शिजले आहे का नाही ते आपण सुरी टाकून बघितलं आहे। आणि यावरती फोडणीचं तेल घेऊन खातात। ह्या तेलामध्ये जिरं, मोहरी आणि लसूण बारीक कापून टाकलेलं आहे आणि त्याचं तेल बनवलेलं आहे। ते तेल या फुनक्यावरती टाकायचं आहे। थोडे कोथिंबीरीने मी गार्निशिंग केलेलं आहे आणि ते चिंचेच्या कढी बरोबर खाल्ले जातात। आता ही चिंचेची कढी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी पुढची व्हिडिओ अपलोड